मी ना ह्या सीझनचा पहिला आंब्याचा रस आज बनवणार होते. मी रात्रीच आंबे घेऊन आले होते. सकाळी उठल्या उठल्या म्हणलं रस आणि चपाती बनवावी मस्त खायला. त्यासाठी ना सगळ्यात आधी मी आंबे स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यातला गर काढून घेतला आणि तो एकजीव व्हावा म्हणून मी मिक्सरला लावून घेतला. आता काही ठिकाणी ना साखर टाकून आंब्याचा रस बनवला जातो आणि काही ठिकाणी गुळ टाकून. पण मला मात्र ना गुळ टाकलेला रस खायला खूप आवडतो. कारण आंब्याच्या रसात गुळ घातला ना त्याची चव खूप मस्त लागते बरं का. आणि त्यात एक ना पारंपरिक स्वाद येतो. त्यामुळेच आज मी या रसासाठी ना कुदरत या स्पेशल ब्रँडचा गुळ वापरते. ह्या गुळाची खास गोष्ट म्हणजे हा गुळ मातीच्या भांड्यामध्ये ट्रेडिशनल पद्धतीने तयार केलेला आहे. आणि आजकाल ना बहुतांश गुळ बनवताना तो गरम असतानाच प्लास्टिक मोल्ड मध्ये टाकला जातो. त्यामुळे सहज मायक्रोप्लास्टिक गुळामध्ये मिक्स होतं आणि ते नकळत मध्ये आपल्या पोटात जातं आणि ते आपल्या हेल्थसाठी खरंच खूप हार्मफुल ठरू शकतं. म्हणून नेहमी असा प्रयत्न करते की नॅचरल आणि प्युअर गोष्टी माझ्या खाण्यामध्ये मी वापराव्या आणि त्यासाठी कुदरत हा ब्रँड ना बेस्ट ऑप्शन आहे. चला, माझा रस तर तयार झाला. मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला साखरेचा रस आवडतो की गुळाचा. बाय.